नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। ट्रकची धडक आणि कंटेनर एसयूव्हीवर पलटली। बंगळुरूत सांगलीतील कुटुंबाचा अपघाती अंत, 6 जण दगावले। कर्नाटकातील बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील नेलमंगला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे। या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झालाय। यापैकी 5 जण महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 कंटेनर ट्रकच्या धडकेत एक कंटेनर कार आणि दुचाकीवर पलटी झाला। त्यामध्ये चिरडून 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात नेलमंगला तालुक्यातील टी बेगूर भागात घडलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या 2 ट्रकची धडक झाली। त्यानंतर एक कंटेनर कार आणि दुचाकीवर पलटी झाला। या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय। अपघातावेळी कारमध्ये 5 जण होते। त्यात 2 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। कंटेनर ट्रकचे वजन जास्त असल्याने कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि कारच्या आत असलेले लोक चिरडले गेले। त्यामुळे कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी सांगितले की वीकेंडच्या सुट्टीमुळे एका व्यावसायिकाचं कुटुंब KA01 ND 1536 नंबर प्लेट असलेल्या एसयूव्ही मध्ये शहराबाहेर जात होते। यावेळी कर्नाटक दूध संघाच्या कंटेनर ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक बसली, तेव्हा कंटेनर ट्रकच्या बाजूनेच एसयूव्ही होती। त्यामुळे धडक झाल्यानंतर एसयूव्हीवर कंटेनर ट्रक पलटी झाला। वृत्तानुसार पीडितांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मृतदेह नेलमंगला शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे। या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी 5 जण हे सांगलीच्या जत तालुक्यातील राहणारे असल्याची माहिती आहे। मृतांमध्ये चंद्रम इगाप्पा गोळ, धोराबाई इगाप्पा गोळ, गण इगाप्पा पोळ, आर्या इगाप्पा पोळ, विजयालक्ष्मी इगाप्पा पोळ यांचा समावेश आहे। चंद्रम इगाप्पा पोळ हे जत तालुक्यातील मोरा बागदी येथील रहिवासी आहेत। ते एका सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे। इगाप्पा पोळ कुटुंबीय ख्रिसमस सुट्टीसाठी जतकडे येत होते। यावेळी हा भीषण अपघात झाला आहे। एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे।